उन्हाळ्यामध्ये जिभेला चव राहत नाही आणि कुठलीही भाजी खावीशीच वाटत नाही, तर मग अशा वेळेस ही झटपट होणारी मस्त चटपटीत आणि चमचमीत कैरीची कढी नक्की ट्राय करा. करायला खूप सोपी आहे आणि चवीला खूपच भन्नाट लागते. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत ही कढी तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतं तशीही पिऊ शकता. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कैरीची कढी करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराची एक गावरान कैरी घेतली आहे. तुम्हाला जर कढी जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही 2 कैऱ्या घेऊ शकता. एका कैरीमध्ये 4 व्यक्तीला पुरेल एवढी कढी तयार होते. तर आता कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता या कैरीची साल आपल्याला काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने पूर्ण कैरीची साल इथे मी काढून घेतलेली आहे. आता ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची. त्यासाठी कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी टाकायचं आणि साल काढलेली कैरी एका डब्यामध्ये ठेवायची. कैरी शिजण्यासाठी सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करायचं. मीडियम गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मीडियम गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकरची पूर्ण वाफ निघून गेली आहे आणि तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्यामध्ये आपली कैरी मस्त अशी शिजलेली आहे. तर आता या कैरीचा गर काढून घ्यायचा. तर चमच्याने कैरीचा गर काढून घेऊया, जेणेकरून कैरीचा जो सगळा गर आहे ना तो कोईच्या बाजूला होतो. अशा पद्धतीने चमच्याने काढल्यामुळे कैरीला अजिबातही थोडासाही गर शिल्लक राहत नाही. तर बघा, संपूर्ण कैरीचा गर इथे मी काढून घेतलेला आहे. आता कढीसाठी वाटण करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या व 2 ते 3 हिरवी मिरची पाणी न टाकताच फिरवून घ्यायची. आता लसूण आणि हिरवी मिरची फिरून घेतली आहे. तर आता यामध्येच काढून घेतलेला कैरीचा गर घालायचा. कैरीचा गर मिक्सरला फिरून घेतल्यामुळे आपली कढी मस्त प्लेन अशी तयार होते. आता कढी छान एकसंध व घट्टसर व्हावी त्यासाठी यामध्ये 2 चमचे किंवा पाव वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं. अशा पद्धतीने कैरीचा गर व बेसन पीठ मिक्सरला फिरून घेतल्यामुळे कढी मस्त प्लेन व छान दाटसर अशी तयार होते. आता कढी करण्यासाठी इथे मी कढईमध्ये अर्धी पळी तेल घातलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. आता इथे मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे व पाव चमचा मेथीदाणे घेतले आहेत. मेथीदाण्यामुळे कढीला खूप छान चव येते, त्यामुळे मेथीदाणे अजिबात स्किप करायचे नाहीत. आता तिन्ही वस्तू मस्त छान अशा तडतडून घ्यायच्या आहेत. जिरे, मोहरी, मेथीदाणे छान असे परतून घेतले की यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकूया आणि अगदी किंचितसर हळद घालायची. कढीमध्ये कधीही हळद खूप जास्त घालायची नाही. अगदी नॉमिनल एवढी हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि आता मिक्सरला फिरून घेतलेलं डाळीचं पीठ व कैरीचा गर यामध्ये टाकून घ्यायचं. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. तुम्हाला कढी कितपत पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं. सुरुवातीला कढी आपल्याला पातळसरच करायची आहे, कारण शिजल्यानंतर ही घट्ट होते. तर बघा, अशा पद्धतीची पातळसर अशी कढी इथे मी करून घेतली. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि आपली कढी मस्त आंबट गोड चवीची व्हावी यासाठी थोडासा गूळ यामध्ये घातलेला आहे. गूळ आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. झाकण वगैरे काही न ठेवता मीडियम गॅसवर कढीला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची. तर बघा, मीडियम गॅसवरती कढीला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेतली. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा, कारण एका उकळीमध्येच ही कढी शिजते. आणि आता गॅस बंद करून यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं. तर इथे तयार आहे आपली खूपच कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी मस्त चटपटीत चमचमीत कैरीची कढी. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा.